नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. तर आपण बघितलेलं असतं की राजन रिसॉर्टच्या कामासाठी मुंबईहून सिद्धटेकला आलेला असतो. रस्त्यात सरूची आणि राजनची भेट होते, पण राजन सरूला ओळखू शकत नाही आणि त्यानंतर रात्र होते. तेव्हा राजनला अस्वस्थ वाटतं, म्हणून राजन सरूची जागा घेण्यासाठी तिथं रिसॉर्टचं बांधकाम बांधण्यासाठी तिथे आलेला असतो. तर त्याला वाटतं की एकदा सरूशी बोलून पाहावं की सरू रिसॉर्टसाठी जमीन देणार का. तर राजन सरूच्या घरी जातो आणि कोणी आहे का असा आवाज देतो प्रेक्षकांनो. सरू डोक्यावर पदर घेऊन बाहेर येते आणि काय बोलते तेव्हा राजन म्हणतो, तुम्हाला काही जबरदस्ती करण्यात येत नाही, पण आता मी मुंबईला परत जाणार आहे, म्हणून म्हटलं एक वेळ तुम्हाला विचारावं की तुम्ही मला तुमची जमीन देणार का. तर आता प्रेक्षकांनो, सरू काही बोलायच्या आधीच राजनला अस्वस्थ वाटतं, म्हणून तो चक्कर येऊन खाली पडतो. तेवढ्यातच सरू आणि सरूची मैत्रीण तिथेच असतात. राजन जसा चक्कर येऊन पडतो तेव्हा सरू राजनला मांडीवर डोकं ठेवून उचलते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण सरू तिच्या मैत्रिणीला बोलते, राजनला तर खूप ताप आलेला आहे, यांचं शरीर एकदम गरम झालेलं आहे. दोघे मिळून राजनला उचलून बेडवर टाकतात आणि सरू रात्रभर जागी राहून त्याची सेवा करते. राजनचा ताप कमी होण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या सरू राजनच्या डोक्यावर ठेवतो. पण प्रेक्षकांनो, सरू रात्रभर राजनची सेवा करते आणि सरूला कळालेलं असतं की आता राजन थोड्याच वेळा शुद्धीवर येणार. सरू तेवढ्यातच सरूच्या मैत्रिणीला तिथे उभे राहू देते, म्हणजे राजनच्या समोर उभं करून ठेवते. तर पूर्णपणे राजनने डोळे उघडलेले असतात. तेव्हा त्याला सरूची मैत्रीण दिसते समोर. सरूची मैत्रीण बोलते, तुम्हाला काही खायला आणू का. रात्रभर तुम्ही तापाने फणफणत होते, पण तुमची पूर्ण सेवा माझ्या सरूने केलेली आहे असं ती राजनला सांगते. तर राजन तिच्या म्हणजे सरूच्या मैत्रिणींना बोलतो की मला खायला काही नको, बस मला ना चेहरा धुवायचा आहे, वॉशरूम कुठं आहे सांगा. सरूची मैत्रीण बोलते, ते बाजूला जा म्हणजे तुम्हाला वॉशरूम दिसेल. तेवढ्यातच दुरून हे सर्व सरू उर्फ गौरी बघत असते. राजन चेहरा धुण्यासाठी बाहेर जातो. तेवढ्यातच सरूच्या घरात एका रूममध्ये राजनला फोटो दिसतो. तो म्हणजे कमळीच्या आजोबांचा तो फोटो असतो. तो फोटो दिसल्यानंतर राजन तो सरूच्या आईने लपून ठेवलेला असतो फोटो, म्हणजे सरूने लपून ठेवलेला असतो तो फोटो आता राजनला दिसलेला असतो. राजनने फोटो हातात घेतो. त्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात आणि त्याला आठवतं, हे तर माझे सासरे आहेत. प्रेक्षकांनो, राजन फोटो घेतो. तेवढ्यातच सरू येते आणि सरूच्या लक्षात येतं की हा बाबांचा फोटो राजनला दिसलेला आहे. राजन तो फोटो घेऊन सरूकडे जातो आणि सरूला विचारतो, हा फोटो तुमच्याकडे कसा. सरू बोलते, ज्यांचं हे घर आहे ना, हा त्यांचा फोटो आहे आणि ते या जगात नाही आहे. असं ऐकल्यानंतर राजन डसाडसा रडायला लागतो. प्रेक्षकांनो, सरू बोलते, आम्ही इथे भाड्यानं राहतो, आजोबा या जगात नाही आहे. हे सत्य राजनला कळालेलं असतं. पण आता राजन गौरीविषयी सरूला विचारते, पण सरू काहीही बोलत नाही आणि गोष्ट टाळते. राजन हे सत्य घेऊनच मुंबईला निघतो, पण सरू हेच गौरी आहे राजनला कळालेलं नाही आणि कमळी त्याची मुलगी आहे हे सुद्धा कळालेलं नाही. पण आता मात्र इकडे प्रेक्षकांनो, सरू, कमळी आणि त्या तिघांचा फोटो घेऊन खूप रडायला लागते आणि त्या फोटोकडे बघून म्हणते, बाबा आता मी काहीही करून इथं सिद्धटेकला नाही राहू शकत, कारण आता काही ना काही झालं तरी राजनला शंका आलेली आहे आणि राजन पुन्हा मला शोधत इथं येणारच. त्यामुळे आता मी सिद्धटेकला नाही राहू शकत, सिद्धटेकला मला आता सोडून जावं लागणार असं म्हणत ते फोटोकडे बघून रडते. तर आता मी पुढे काय करू असं ती त्या फोटोला बघून रडतच बोलते. तर प्रेक्षकांनो, आता खरंच सरू उर्फ गौरी मुंबईला येण्याचा निर्णय घेणार का आणि राजन पुन्हा शोधत सिद्धटेकला जाणार का. राजन पुन्हा सरूला शोधत सिद्धटेकला गेला असताना त्याला काहीतरी हिंट मिळेल का. आणि प्रेक्षकांनो, राजनला सरू लवकरच मिळणार का हे आपल्याला नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच अपकमिंग ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.